चंद्रपुर से कुछ ही दूरी पर स्थित प्रसिद्ध जागृत झोपला मारुति देवस्थान है, जहां बीते अनेक वर्षों से 3 दिवसीय यात्रा का आयोजन होता है। इस वर्ष यात्रा के अवसर पर सीटीवी न्यूज प्रतिनिधि प्रवीण गेडाम वहां पर मौजूद थे। तो आइए सुनते हैं प्रवीण गेडाम के साथ वहां पर मौजूद लोगों से की गई बातचीत के कुछ अंश। चंद्रपुर जिले से कुछ ही दूरी पर स्थित जागरूक प्रसिद्ध झोपला मारुति मंदिर में पिछले लगभग 15 से 20 वर्षों से 31 दिसंबर से 2 जनवरी तक एक बहुत बड़ी यात्रा का आयोजन किया जाता है और बड़ी दूर दूर से भक्तगण यहां पर पहुंचते हैं तथा दाता प्रभु श्री राम भक्त संकट मोचक हनुमान जी के दर्शन करते हैं। यहाँ पर हनुमान जी की एक सोई हुई मूर्ति है। गौरतलब है, कुछ वर्षों पहले यहाँ पर एक महाराज रहते थे और उन्होंने इस परिसर में तपस्या की थी और उन्हें ही खुदाई के दौरान हनुमान जी की मूर्ति मिली थी और देखते ही देखते इस मंदिर का स्वरूप काफी बड़ा हो चुका है और वन विभाग के अंतर्गत ये परिसर आता है। सीटीवी के प्रतिनिधि प्रवीण गेडाम भी इस मौके पर वहाँ पर पहुँचे और वहाँ पर अनेक लोगों से उन्होंने बातचीत की, साथ ही उन्होंने पूरे परिसर का अवलोकन किया। तर आपण बघू शकता चंद्रपूर जिल्ह्यातील झोपला मारुती या ठिकाणी झोपला मारुती हा परिसर काही प्रमाणात वन विभागात येत असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटन लोकांसाठी म्हणा आणि किंवा भाविकांसाठी म्हणा यात वन विभागाने विविध प्राण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राणी संग्रहालय लावलेले आहेत। अनेक या ठिकाणी प्राण्यांचे पुतळे बनवलेले आहे। या माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकता लहान मुलांना खेळायसाठी खेळणे लावलेले आहे। त्याच्यासाठी या ठिकाणी लहान मुलांना आणि मोठ्या आणि बुजुर्गांना सुद्धा खूप असं सुंदर एक प्रेक्षणीय स्थळ आपण म्हणू शकतो। या ठिकाणी खूप एन्जॉय करू शकतो। मैं प्रवीण गेडाम, सिटी न्यूज़, सावली, चंद्रपुर। इस मौके पर उन्होंने भक्तों के साथ, ट्रस्ट के लोगों के साथ ही जो महाराज पहले वहां पर जिन्होंने तपस्या की थी उनके परिवार के सदस्यों से भी बातचीत की। प्रस्तुत है झोपला मारुति देवस्थान से प्रवीण गेडाम की यह विशेष रिपोर्ट। हर साल आते हैं बजरंग मंदिर पे अच्छा लगता है आने के बाद दर्शन करने के लिए। दिनांक 1-24 रोजी झोपला मारुती येथे जी यात्रा आहे त्या यात्रेदरम्यान पोलीस मुख्यालय आणि मूल डिव्हिजन येथून एकूण 35 कर्मचारी 8 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मारुतीला माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाच्या ज्या बंदोबस्ताच्या सूचना होत्या त्यानुसार आम्ही हा 1 दिवसीय बंदोबस्त पार पाडत आहे आणि योग्यरित्या आतापर्यंत चाललेला आहे। शांतता आहे आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना तुमरे महाराज यांचे लहान भाऊ। तरी मी या झोपला मारुतीची निर्मिती करणारे तुमरे महाराज यांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी बरंच आपलं आयुष्य कमी याच्यामध्ये नाही का आपल्या मुलाबाळांना सोडून त्यांनी या पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करून झोपला मारुती या मूर्तीची स्थापना करून त्यांनी या यात्रेला एक मोठा दर्जा दिलेला आहे आणि तेव्हापासून 1 जानेवारीला या झोपला मारुती देवस्थानात यात्रेला 1 जानेवारी 1 तारखेला प्रारंभ हा सतत दरवर्षी साजरा करत राहतात। झाडावर राहत होते आणि 1 तारखेला काल्याला खाली त्यांची मी पत्नी आहे। मी आता या काल्याला येतो 12 महिन्यातून 1 वेळा, काहीच नाही आपल्या गावात। आता एकदम आपलं आता एकटी मुलगानं मी राहतो, एक मुलगा आपल्या मंदिराचे फॉरेस्ट डिपार्टमेंटने पूर्ण बुजवून आमच्या बीटा म्हणजे जे जेवढं साहित्य आता काही अडचण आहे का वन विभागाकडून? आता काही अशी अडचण नाही, पण आम्हाला तरी मजबूत बांधकाम करायसाठी कोणतेच या ठिकाणी हजारो भाविक येतात, त्याच्यासाठी तुम्ही मंडळातर्फे काय सोय करताय? जनतेची सोय
आम्ही त्यांना खाण्याची पिण्याची महाप्रसाद गोपाल त्याला हे सर्व काही वाटत होतं। आपण बघू शकता चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडसावली परिसरात या ठिकाणी झोपल्या मारुतीचं मंदिर आहे आणि दरवर्षी 1 जानेवारीला या ठिकाणी यात्रा भरत असतो। खूप दूरदूरचे यात्रेकरी या ठिकाणी येतात, अनेक लोक या ठिकाणी दर्शन घेतात। या ठिकाणी शालिक कुंभे नावाचे महाराज राहत होते। त्यांनी या 15 ते 20 वर्षापूर्वी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचा इतिहास आपल्याला आढळून आलेला आहे। या ठिकाणी महाराजांची तपश्चर्याची जागा आणि त्यांनी मोहाच्या झाडावर 1 महिना बसून राहायचे असं भाविकाकडून आणि इथं ट्रस्टवाल्याकडून सांगितलं जातं। माझ्यासोबत काही भाविकांनी सुद्धा बातचीत केलेली आहे आणि जे महाराज होते इथं त्या महाराजाचे सर्व नातेवाईकांनी सुद्धा मुलाखत दिलेली आहे। तसेच या मंडळाचे जो सिस्टम मंडळ आहे तो सिस्टम मंडळाचे सर्व अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांनी सुद्धा CTVला मुलाखत दिलेली आहे। आपण बघू शकता हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक यात्रेकरीता आलेले आहेत। ही यात्रा दरवर्षी 31 डिसेंबर ते 3 ते 4 जानेवारीपर्यंत सतत 3 ते 4 दिवस चालत असतो। या यात्रेला हजारोच्या संख्येने भाविक लोक आलेले आहेत। मी प्रवीण गेडाम, CTV न्यूज।